दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद, डबल आवाज बंद करा. पडलिया शुद्ध नभे मग, तैसे खळामुखे न करावे श्रवण. अहंकारे मन विटाळले, काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली, तैसे खळामुखे न करावे श्रवण. अहंकारे मन विटाळले. तुका म्हणे अन्न जिरोणे दी माशी, आपुलिया जैशी संसर्गे. तैसे खळामुखे न करावे श्रवण. अहंकारे मन विटाळले. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. पंचप्रपादाने कथेचा विस्तार, पंचप्रपादाने कथेचा विस्तार, पंचप्रपादाने कथेचा विस्तार, पंचप्रपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद, पडलिया शुद्ध नभे मग. तैसे खळामुखे न करावे श्रवण. अहंकारे मन विटाळले. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत जगदबंध जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा श्रोत्यांची भूमिका घेणारा अशा प्रकारचा आहे. म्हणजे तुकाराम महाराज या अभंगामध्ये श्रोत्यांची भूमिका घेऊन श्रोत्यांसाठी एक महत्त्वाचा सिद्धांत सांगतात की भलत्याचं श्रवण करू नका. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अभंग उपदेशपर असला तरी आजच्या समाजाच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपलं हे प्रासंगिक कीर्तन वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आहे. या खुटे परिवारातील, मला नाव अजूनही वाचता नाही आलं, फक्त नाव सांगा. चिंदू कुठे? बाळूबाई शिंदू कुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण या परिवारात एकत्र आलेलो आहोत. आपली हिंदू धर्म संस्कृती प्राचीन अनादी तर आहेच, पण ती आजच्या सर्व जगाला, प्रत्येक मानवाला आदर्श ठरणारी अशा प्रकारची आहे. मनुष्य जन्माला येण्याच्या आधीपासून काही त्याच्यावर संस्कार केले जातात, जन्माला आल्यानंतर काही संस्कार केले जातात आणि मृत्यूनंतर सुद्धा काही संस्कार केले जातात. ते 16 संस्कार आपल्याला माहिती. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आणि हे जे संस्कार आहे, हे संस्कार मनुष्याच्या मृत्यूनंतर सुद्धा संपत नाही. अशा प्रकारे त्या संस्कारातला हा एक संस्कार आहे. तर या खुटे परिवाराने वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने कीर्तन असल्यामुळे कुठल्या तरी एका मुद्द्यावर, जो मुद्दा आजच्या काळाला प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, हो, अशा मुद्द्यावर चिंतन करावं याकरता हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, आपण काळाच्या एका विशिष्ट वळणावर आहोत. विशिष्ट वळणावर आहोत म्हणजे याचा अर्थ असा की एन केन प्रकारे आपण ज्या गोष्टी प्रलंबित होत्या, ज्याच्या आपण अपेक्षा करत होतो, अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आमच्या दृष्टीने, धर्माच्या दृष्टीने अनुकूल ठरत चाललेल्या आहे. 500 वर्ष प्रलंबित असलेला प्रभू रामचंद्रांच्या आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा किंवा मंदिराबद्दल ते आज तुमच्या आमच्या भाग्याने आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे आपण एका विशिष्ट वळणावर आहोत. जे भाग्य महाराणा प्रतापासारख्या महाभाग्यवान शूरवीरांना पाहायला मिळालं नाही, जे भाग्य छत्रपती शिवाजी महाराज इतक्या शूरवीरांना पाहायला मिळालं नाही, पण लढा त्यांनी लढला. महाराणा प्रतापांनी लढा लढला, गुरु गोविंद सिंगांनी लढा लढला,
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा लढा लढला, पण एवढे लढे लढत असताना तुमच्या आमच्या भाग्याने जे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आपल्या या कालावधीमध्ये पूर्ण झालेलं पाहतोय, याचाच अर्थ असा की आपण एका चांगल्या विशिष्ट वळणावर आणि धर्माचा विचार करत आहोत. पण धर्माचा विचार करत असताना तो सर्वांगीण झाला पाहिजे. आपल्या धर्मामध्ये गोरक्षण महत्त्वाचं आहे, जसं राम मंदिर महत्त्वाचं होतं, गोरक्षण महत्त्वाचं आहे. हो, आपल्या धर्मामध्ये आपलं भूरक्षण हे पण महत्त्वाचं आहे, परिवार रक्षण महत्त्वाचं आहे. हो, लव जिहादच्या माध्यमातून आपल्या कन्या त्यांचं रक्षण ते पण महत्त्वाचं आहे. हो, धर्मांतरण या बाबतीमध्ये सजगता अत्यंत महत्त्वाची. या अशा वळणावर आपण एका कुटुंबामध्ये आणि एका वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा विचार करत आहोत. मला खात्री आहे की आपण हा सगळा विचार अत्यंत आदराने श्रवण कराल, यात मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही. विठाला 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 दुसरी गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदायाला खूप चांगले दिवस आलेले आहेत. एका काळात वारकरी संप्रदायातली कीर्तनं फक्त फडावरच होत होती, बरोबर आहे. हो, आळंदी पंढरी तीर्थक्षेत्रातच आपल्याला ऐकायला मिळत होती. हळूहळू सप्ताहाच्या रूपाने गावोगावी पण ठराविक गावातच सप्ताहामध्ये कीर्तन ऐकायला मिळत होती. हो, आता सप्ताह तर सोडा, दशक्रिया असली तरी कीर्तन, वर्षश्राद्ध असलं तरी कीर्तन, वाढदिवस असला तरी कीर्तन. गोष्ट अत्यंत चांगली. आता तर माणसं तमाशे बंद करून कीर्तन ठेवतायत. याच्यापेक्षा चांगले दिवस कोणते यायला पाहिजे आणखीन. बरेच गावं असं म्हणतात, कशाला तो तमाशा पाहिजे, आपण कीर्तन ठेवूया. आता ते वडगाव पंगू लोकांच्या त्यांनी निर्णय घेतला की आता आपण कीर्तन ठेवायचं. म्हणजे वारकरी संप्रदायाला सुद्धा चांगले दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. एका काळामध्ये कीर्तन प्रवचन म्हटलं की वाजवणारा कुठून आणायचा, म्हणणारा कुठून आणायचा, हो असा प्रश्न होता. श्रोते म्हटलं तरी 10-12 वयोवृद्ध म्हातारी माणसं आणि 10-12 विधवा बाया, हो हा आमचा क्वारम. कशाचा? कीर्तन ऐकणाऱ्यांचा हा क्वारम असायचा. आणि 50 वर्षापासून मी ज्यावेळेला पाहतोय, हो विंचूरसारख्या ठिकाणी मी जवळजवळ 40-45 वर्षापासून कीर्तन करतोय, असाच क्वारम असायचा, अशाच माणसं असायची. क्वचित एखादा तरुण मुलगा जर कीर्तन ऐकायला आला, त्याला नाव ठेवत होते, हे काय तुझं कीर्तन ऐकायचं वय आहे का, कुठं त्याला कीर्तनाला. म्हणजे आता जर पाहिलं तर तरुण येतात, शिक्षित येतात, बहुसंख्य लोक येतात, उच्चभ्रू लोक येतात, सगळ्या प्रकारचे विज्ञानवादी येतात, राजकीय लोक येतात, सगळ्या स्तराचे लोक कीर्तनाला येऊ लागलेले. आणि विशेष करून म्हणजे प्रासंगिक कीर्तनाकरता सुद्धा आज आपण पाहिलं तर सप्ताहाच्या मंडपासारखे श्रोते आलेले आहे. म्हणून हे वारकरी संप्रदायाला चांगले दिवस आलेले आहे. विठ्ठला 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 हो, मग चांगले दिवस आलेले आहेत तर आपणही चांगला सिद्धांत का सांगू नये. जर दिवस चांगले आहेत, श्रोते चांगले आहेत, श्रवण करणारे श्रवणीय श्रोते आहे, हो तर आपण बी एका चांगल्या मुद्द्याचा चिंतन करावं, हो आणि त्याचा ओहापोह करावा. तर आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय आहे, श्रोत्यांनी कुणाच्या तरी मुखातून श्रवण करू नये, भलत्याच्या मुखातून श्रवण करू नये. कारण श्रवण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. नववीत भक्तीपैकी काय सर्वात प्रथम काय म्हटलेले? श्रवण. हो, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकादिक जान परम भक्त, सनकादिक दान परम भक्त, सनकादिक दान परम भक्त. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परम भक्त, सनकादिक जान परम भक्त. श्रवण कीर्तने झाले ते पावन, सनकादिक दान परम भक्त, सनकादिक जान श्रवणाबद्दल तुकाराम महाराज फार गंभीर आहे. कारण श्रवण ही नाजूक गोष्ट आहे. कशी म्हणाल? 3 गोष्टी लक्षात असतात. कानात काय असावं, बरं का, डोळ्यात काय असावं आणि मनात काय असावं. 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. वैकुंठवासी परमपूज्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं वाक्य तुम्हाला सांगतो. कानात गुरु असावा, डोळ्यात देव असावा आणि मनात ब्रह्म असावा. कानात काय? गुरु. कानात गुरु वाक्य, कानात बोध, कानात श्रवण. अलग लक्षामध्ये कानामध्ये गुरु, हो डोळ्यामध्ये देव. देखिला डोळा बैसला म्हणे, हो पण डोळ्यात देव. अलग लक्षामध्ये हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं मनात देव नाही. अलग लक्षात.
हो, मनात देव नाही, मनात ब्रह्म, हे गुरुजींचं वाक्य आहे ते. कानात गुरु, डोळ्यात देव आणि मनात काय ब्रह्म. कारण डोळ्याने जो देव दिसतो, आलं का लक्षामध्ये, हो, तो मनाकरता ठीक नाही. डोळ्याने जो देव दिसतो तो मनाकरता ठीक नाही. तुकाराम महाराज म्हणतात, डोळ्याने आम्ही जरी पाहतो राम आहे, कृष्ण आहे, मूर्तीने आकारवंत आहे, सगुण आहे, साकार आहे, पण मनाने असं म्हणावं हा सगुण नाही, हा साकार नाही. नाही ऐसा मनी अनुभवावा, नाही ऐसा मनी अनुभवा, नाही ऐसा मनी अनुभवा. आहे ऐसा देव वदवा विवानी, आहे ऐसा देव वदवा विवानी. आहे ऐसा देव वदवा विवानी. आहे ऐसा देव वदवा विवानी. नाही ऐसा मनी अनुभवा अनुभवा. नाही ऐसा मनी अनुभवा, अनुभवा. नाही ऐसा मनी आवडी आवडी कलेवरा कलेवरी, आवडी आवडी कलेवरा कलेवरी. आवडी आवडी कलेवरा कलेवरी, आवडी आवडी कलेवरा कलेवरी. आहे ऐसा देव वदवावी वाणी. वाणीने म्हणावं असा आहे. राम आहे, कृष्ण आहे, सगुण आहे, साकार आहे, लीला करणार, असं वाणीने म्हणावं. पण मनाने म्हणावा असा नाही. मनाने म्हणावं तो निर्गुण आहे. मनाने म्हणावं त्याला लीला वगैरे काही नाही. मनाने म्हणावं तो निर्गुण निराकार आहे. हो, मग आहे ऐसा आणि नाही ऐसा हे जर देवात भेद आहे तर हे श्रवणाशिवाय कळलं का? श्रवणच केलं पाहिजे. बरं, कोणाचं केलं पाहिजे? म्हणून श्रवणाच्या बाबतीमध्ये तुम्ही इतकं सक्त असायला पाहिजे, कटाक्ष असलं पाहिजे, हो, की भलत्या पुढं मी कधीच बसणार नाही, हे सांगणारा आजचा अभंग आहे. आलं का लक्षामध्ये? कारण का, हो, असा एक विचार आहे, नको तो विचार आहे खरं म्हणजे. आतापर्यंत आपण असं ऐकत होतो, खळ हे संसारात असतात, खळ हे राजकारणात असतात, खळ हे समाजात असतात, जत्रात असतात, तमोगुणी माणसात असतात. पण आजचा अभंग वाचल्यानंतर लक्षात येते की खळ परमार्थात सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल कदाचित हा अभंग जर तुकोबारायचा नसता तर मी पण मानलं नसतं. परमार्थात कुठे खळ असतात का हो? परमार्थिक माणसाला परमार्थिकच म्हणावं, गायक आहे गायकच म्हणावं, वाजवणार आहे त्याला वाजवणारच म्हणावं, कीर्तनकार त्याला कीर्तनकारच म्हणावं, का कीर्तनकार खळ आहे असं म्हणावं का? वाजवणारा खळ आहे, पण खळ कळतं ना तुम्हाला? खळ अहो तो स्वतंत्र मुद्दा आहे. नुसतं खळ समजून घेणं बरं का, हो, याच्याकरता स्वतंत्र कीर्तन करायला पाहिजे. खळ म्हणजे काय? चांगल्या माणसाला चांगल्या मार्गाने जाऊ देत नाही तो खळ. खळ म्हणजे वाटाने चालणाऱ्या माणसाला वाटेवर काटे पसरवतो त्याला म्हणायचं खळ. जिकडं जाईल तिकडं लोकांना पिढा देतो त्याला म्हणायचं खळ. जाय तिकडे पिढी लोका, जाय तिकडे पिढी लोका, जाय तिकडे पिढी लोका, जाय तिकडे पिढी लोका. जोडी भांडवल थुंका, जोडी भांडवल तुंका, जोडी भांडवल थुंका. जोडी भांडवल तुंका. थोर झाला चुका वरका नाही घातली, थोर झाला तुका वरका नाही घातली, थोर झाला तुका वरका नाही घातली. जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका. थोर झाला चुका वरका नाही घातली. जाय तिकडे जाय तिकडे पिढी लोका त्याला म्हणतात खळ. जोडी भांडवल थुंका, त्याचं भांडवल काय? थुंका. थुंका म्हणजे काय? तो जिकडं गेला तिकडे त्याच्या नावाने लोक थुंकतात, हे त्याचं भांडवल. माणसाचं भांडवल कसं पाहिजे?
माणूस आला लोक पाया पडले पाहिजे, निघून गेला लोकांनी गुणगान गायले पाहिजे. पण हा आला आणि गेला की लोक काय करतात, नावाने थुंकतात, त्याच्या नावाने थुंकतात, हे त्याचं भांडवल. आणि अशा प्रकारचा खळ तुकोबारे म्हणतात वर का नाही घातली. वर, वर म्हणजे काय, हो जन्माला आला त्यावेळेला त्याच्या आईने त्याच्या तोंडामध्ये ती वर, बाळाच्या वर ते वर असतं ना कवच, ते जर तोंडात घातलं तिथंच मरून गेला असता. आपल्या भाषेत सांगायला पाहिजे तसाच नाणीत का दडापला नाही, ही आपली भाषा. त्याला वर का नाही घातली अशा प्रकारचा खळ. तुकाराम महाराज कधी कधी जर रागवले ना गाथ्यात आपण पहा काय बोलतील त्याचा भरोसा नाही बुवा. सर्वात फटकळ, सर्वात कडक, हो आणि सर्वात मार देणारे तुकोबार आहे. हो अशा प्रकारचा जो असतो त्याला म्हणतात खळ. पण असा खळ संसारात असतो, असा खळ तमोगुणी लोकांमध्ये असतो, पण असा खळ परमार्थामध्ये सुद्धा असतो. हे ऐकून मात्र आश्चर्य वाटतंय मोठं. आणि असं आश्चर्यात टाकणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल याकरता तुकाराम महाराजांनी श्रवण करता करता 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक, तिन्ही गोष्टी फार छोट्या आहे. हो म्हणजे मद्याचा बुंद हा फार छोटा असतो. पहिल्या चरणात मद्याचा बुंद, तिसऱ्या चरणामध्ये नाक आणि चौथ्या चरणात माशी. तिन्ही गोष्टी लहान लहानच आहे ना. आता इतकासा मद्याचा बुंद काय करणार आहे. आता शरीराला सगळं चांगलं आहे, कान आहे, डोकं आहे, हात आहे, पाय, नाका वाचून काय नडलंय. म्हणजे नाकाही लहान, बुंदही लहान आणि माशी सगळ्या प्राण्यातली लहान आहे ना. पण त्या 3 लहान गोष्टी जगामध्ये किती हानिकारक आहे हे सांगणारा आजचा अभंग आहे. पहिली गोष्ट तुकोबाराय म्हणतात खळाच्या मुखाने श्रवण का करू नये. तो कितीतरी चांगलं सांगत असला बरं का तरी त्याच्या ठिकाणी जो अहंकार नावाचा मोठा शत्रू आहे, हो हा अहंकार नावाचा शत्रू अशा प्रकारचा आहे, हो की दुधाची घागर आहे गच्च भरलेली आणि एक त्याच्यामध्ये मद्याचा बुंद पडला. कसला बुंद, मद्याचा बुंद पडला. हो तर एक मद्याचा बुंद ती अख्खी घागर नासवतो, तशा प्रकारचा अहंकार असतो. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. दुधाचे घागरी मद्याचा बुंद, दुधाचे घागरी मद्याचा बुंद, दुधाचे घागरी मद्याचा बुंद, दुधाचे मद्याचा बुंद, दुधाचे घागरी मद्याचा बुंद, दुधाचे घागरी मद्याचा बुंद, दुधाचे घागरी मद्याचा बुंद. पडली असून नवे माग, पडली असून नवे माग, त्याचे काळा मुखे न करावे तैसे गळा मुके न करावे श्रवण. तैसे गळा मुके न करावे श्रवण, तैसे गळा मुके न करावे श्रवण. दुधाचे घागरी मद्याचा बुंद, पडली अशुद्ध नव्हे माग, पडली अशुद्ध नव्हे माग. दुधाचे घागरी मद्याचा बुंद, पडली अशुद्ध नव्हे माग, पडली अशुद्ध नव्हे. वास्तविक दुधाला मृत्यूलोकात अमृत म्हटलेलं आहे. जर स्वर्गामध्ये अमृत असेल तर मृत्यूलोकात दूध हे आपलं काय अमृत आहे. हो आणि ते पवित्र पण आहे आणि गोड पण आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड अशा प्रकारे त्याचं वर्णन आहे. गोड आहे, पवित्र आहे, हो पण त्याच्यात एकच बुंद कशाचा, मद्याचा. तैशे खळामुखे, दृष्टांत तेवढ्या पुरतात. हो तसं आपल्या जीवनामध्ये किती पावित्र्य असलं बरं का, किती चांगलेपणा असला तरी एक मी सगळ्यांना नष्ट करून टाकतो. माणूस किती चांगला असू द्या, माणसं म्हणतात नाही त्याचं बाकी सगळं चांगलं आहे बरं का, सेवा करतो, समाजामध्ये वावरतो, अनेकांची कामं करतो, पण त्याचा मी जात नाही. लोकांना काय खटकतं, लोकांना तुमचं सगळं चालतं, हो तुमचा पैसा चालतो, तुमची सेवा चालते, तुमचं नाम रूप चालतं, सगळं चालतं, पण तुमचा मी चालत नाही. काय चालत नाही. म्हणून जे माणसं मी पासून दूर राहतात
ते समाजाला आवडतात. का? माणूस खूप चांगला आहे हो, अहो किती कामं करतो पण याला अहंकारच नाही. माणूस कोणता आवडतो? निरहंकारी माणूस आवडतो. कारण का? अहंकार नावाचा जो शत्रू आहे ना, बरं का, म्हणजे आपल्या मराठी भाषेत त्याला मी म्हणायचं. आणि मी म्हणजे किती? एकदम छोटा. मी म्हणजे काय? काय अक्षर आहे ते तरी? 2 तरी पाहिजे ना कमीत कमी. एकच फक्त मी. पण तेवढा एक मी जर आला, बरं का, तेवढ्या एका मीमुळे सगळ्या पराक्रमावर पाणी फिरलं जातं, आहे ना. पौराणिक उदाहरण घ्या, ऐतिहासिक उदाहरण घ्या. म्हणजे सेतू पार बांधून होत आला होता पूर्ण, पण त्या नळाच्या ठिकाणी काय आला? मी आला. हो. आणि एवढा सगळा सेतू माशाने गिळून टाकला. एक मी, आहे ना, एक मी तुमचा. हो, गेला सगळा सेतू. मग त्यानंतर पुन्हा आणखीन मग रकारा पुढे मकार मांडिका. त्यानंतर मग प्रभू रामचंद्राच्या नामाने सेतू तर तयार झाला. एका मीमुळे सगळे घसरलं बघा. म्हणे भीमदादा स्वर्गात गेले होते ऐरावत आणण्याकरता.
जेव्हा सुट्टे सुट्टे पार्ट असतात, मोटरसायकल म्हणा, गाडी म्हणा, ते सगळे पार्ट कंपनी तयार होतात, नंतर फिटिंगला सुरुवात होते ना, बरोबर आहे की नाही. पहिली चॅशी, मग त्याच्यावर मडगाड म्हणा, व्हील म्हणा, ते फिटिंग. हो, तशी याची पण फिटिंग आहे. आपण 13वा देवाचा अतिशय चांगला अध्याय बघा कशी फिटिंग आहे. महाभूतानि अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रियगोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संगातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदाहृतम. झाली फिटिंग. विठाला विठाला खरं म्हणजे गीतेत सगळे, ज्ञानेश्वरी सगळे माणसं ते पाहतच नाही ना. 13वा देवाचं बरं का, 13वा देव. हो, आता ते फिटिंग कशी बघा. पहिलं महाभूतानी म्हणजे 5, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. किती झाले? 5. आणि 6वा कोण आहे? अहंकार. महाभूतानी अहंकार.
आता नाही आली म्हणणारा हो जिंकला आणि आली म्हणणारा हरला. तर म्हणे आता तू हरला, मी जिंकलो, आता देतो ठेवून चांगली म्हणे. तर म्हणे कुठं मारणार म्हणे. म्हणे इथं मारणार. हा काय मी आहे काय, हा माझा गाल आहे म्हणे. नाही म्हणे इथं मारतो, इथं हा मी आहे काय, ही माझी छाती आहे म्हणे. मग इथं मारतो, हा काय मी आहे काय, ही माझी पाठ आहे. जशी बैलगाडीमध्ये बैलगाडी नाही तसं माझ्यात मी कुठे आहे, याला म्हणतात श्रवण आणि यानंतर मनन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि हे सगळं संत वाङ्मयातच आहे. कीर्तनकार सांगतो म्हणजे काय उपकार नाही करत, जे आहे ते सांगतो ना. फक्त आहे ते सांगितलं पाहिजे, तुम्ही ऐकलं पाहिजे, ऐकल्याचं मनन केलं पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात भलत्याचं श्रवण करू नका. तैसे खळामुखे न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळले. ज्याचं मन अहंकाराने विटाळलेले त्याचं अजिबात ऐकू नका. आता श्रोते काय म्हणतात, महाराज तुम्ही म्हणतात खरं आहे ना, आम्हाला असं वाटतंय बा जाऊ दे त्या अहंकाराचं काय घेऊन बसले म्हणे. पण तो बोलतो चांगला, त्याची हाईट चांगली आहेत, दिसायला गोरा कोमटा आहे, त्याचा आवाज चांगला आहे, दृष्टांत चांगला सांगतो. आणि सर्वात विशेष म्हणजे तो इतक्या लोकांची नावं घेतो ना, म्हणून आम्हाला आवडतो. हल्ली कीर्तनकार जास्त प्रसिद्ध कोण, गोविंदराववाले. तुमच्यामुळं फार बरं वाटलं. माधवरावांनी मला फोन केला होता, त्यांनी मला एकदा जेवायला नेलं होतं, यांनी एकदा मळ्यात नेलं होतं, त्यांनी मला एकदा कोंबड्या दाखवल्या होत्या. असं सर्वांची नावं जो पाठ करतो घेतो ना, तो महाराज एकदम लोकप्रिय होतो. लोक म्हणले महाराज त्याच्या अंगात गुण किती आहे, त्या महाराजांच्या भले अहंकार असेल असू द्या हो, पण गुण किती आहे, आमची नावं घेतो, दृष्टांत देतो. काय आई माझी ते काय ते मला येत नाही ते बरं का, इतकं सुंदर सुंदर सांगतो. ते म्हणतात तुकोबारे म्हणतात अरे त्या गुणांना काय करताय, एखादी स्त्री खूप सुंदर आहे, अलग लक्षात, गोरी आहे, गोमटी, सगळं सगळं आहे, पण फक्त तिला नाक नाही तर चालेल का, सगळं सौंदर्य संपलं. अभंगाच्या तिसऱ्या काय करावी ते, काय करावी ते, 32 लक्षणे. काय करावी ते, काय करावी ते, 32 लक्षणे. काय करावे ते, काय करावे ते, 32 लक्षणे. काय करावे ते, काय करावे, 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेले, नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेले. नाही तेने वाया तैसे खळा मुखे, तैसे खळा मुखे, न करावे श्रवणा. तैसे खळा मुखे, तैसे खळा मुखे, न करावे श्रवणा. तैसे खळा मुखे, तैसे खळा मुखे, न करावे श्रवणा. तैसे खळा मुखे, तैसे खळा मुखे, न करावे श्रवणा. तीन चरण आपल्याला हे सांगतायत की एकच मुद्दा आहे, तैसे खळामुखे न करावे श्रवण. तैसे म्हणजे कैसे, दुधामध्ये मद्याचा बुंद पडला ऐसे. तैसे म्हणजे कैसे, नाक नाही तेने वाया गेली ऐसे. अलग लक्षामध्ये. आता तैसे म्हणजे कैसे, जेवणामध्ये माशी पडली तैसे. काय एक सुंदर अभंग आहे ना, इतकं गोड, जीव ओवून टाकावा अशा अभंगावर, इतका गोड अभंग आहे, घेतला जात नाही. आणि खरं तर सगळं संत वाङ्मय अजून तसंच पडलेलं आहे. फार तर पारायणं होतात, पण एवढं संत वाङ्मय लोकांपर्यंत पोचत नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून आपण आतापर्यंत मार खात आलो आहे. एवढं भांडवल असून, एवढे शस्त्रास्त्र असून आपल्यावर इतर लोकच राज्य करत आले, इतर लोकांचाच आपण मार खात आलो. आता छावा आपण पाहतोय है ना. मला सांगा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असो का आत्ताचा काळ असो, आपण असं संत वाङ्मयातून काय घेतलं सांगा, है ना. काही नाही घेतलं अजून. जितकं सक्षम आहे संत वाङ्मय, धर्माच्या दृष्टीने,
प्रत्युत्तर करण्याच्या दृष्टीने तितके हत्यार जितक्या प्रमाणामध्ये आहे धारदार, त्या हत्यारांचा आपण काहीही वापर केलेला नाही. आम्ही ज्या लोकांचं, मोठ्या लोकांचं ऐकत आलो, त्यांनी तुकाराम महाराज ज्ञानोबा म्हणजे काय, हे भाविक संत होते, प्रारब्धवादी होते. अहो, नरेंद्र मोदी येण्याच्या आधी सगळे नेते संतांना प्रारब्धवादीच बनत होते. तुकाराम महाराज म्हणजे कोण, ठेविले अनंते, हे नेत्यांनी सांगायचं बरं का, आणि तुम्ही ऐकायचं. अरे तुकाराम महाराज मग कोण म्हणतंय प्रारब्धवादी, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, हे तुकोबर आहे. अलग लक्षात. हो, बंधनाचा तोडू फासा, हे तुकोबर आहे. करा करा लागपाट, हे तुकोबर आहे. हे तुकोबर आहे प्रयत्नवादी. प्रारब्धवाद कधी स्वीकारला जातो, सगळं करून झाल्यानंतर जर यश येत नसलं तर म्हणायचं बा आपल्या प्रारब्धात नाही, सुरुवातीपासूनच प्रारब्ध लावलं तुम्ही, असं नाही चालत. तुकाराम महाराज कळायला अजून फार वेळ लागल. हो, आणि जसे जसे तुम्हाला तुकाराम महाराज कळू लागतील तशी तशी आपल्याला आतून उन्नती होईल, आपली वैचारिक उन्नती होईल. अलग लक्षामध्ये असा प्रयत्न आहे. तर शेवटी तुकोबाराय म्हणतात, किती चांगला पक्वान्न एखाद्या महाराजाने तुमच्या पुढे ठेवला, अलग लक्षात, पण त्याचा अहंकार नावाची माशी त्या पक्वान्नामध्ये जर पडली तर तुम्हाला त्या सगळ्या पदार्थाच्या वांत्या झाल्याशिवाय राहणार नाही. हे अभंगाच्या तुका मने माशी अन्न. जिरणे दे अन्न, तुका मने अन्न जिरणे दे माशी, 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 तुका मने अन्न जिरणे दे माशी. आपुलिया जैसे संसर्ग, आपुलिया जैसी संसर्ग, तैसे खळा मुखे न करावे श्रवण, तैसे खळा मुखे न करावे श्रवण. आपुलिया जैसे संसर्ग, आपुलिया जैसे संसर्ग, तैसे खळा मुखे न करावे श्रवण, तैसे खळा मुखे न करावे श्रवण. अहंकार माना विटाळले, अहंकार माना विटाळले, अहंकार मर, अहंकार मन विटाळले, विटाळले, अहंकार अहंकार
फक्त 10 मिनिटात आपलं कीर्तन आता आपण संपवणार आहोत. आपल्या या खुटे परिवारात या माऊलीच्या पाठीमागे जो परिवार आहे, चिंदू किसन खुटे पती, रमण चिंदू मुलगा, विठोबा चिंदू मुलगा, शिवाजी चिंदू मुलगा, सौ जिजाबाई माधव पूरकर मुलगी, सौ गंगा भागीरथी जनाबाई दत्तू जाधव आणि सौ मीराबाई रामदास मांदळे या परिवारात आपण एकत्र आलो. परिवार टिकवणं ही काळाची गरज आहे. परिवार नष्ट होत चालले. आमच्या विश्व हिंदू परिषदेचा एक आयाम आहे. जसं राम मंदिर हा एक आयाम होता, पूर्ण केला. तसं गोरक्षण, धर्मांतर, लव जिहाद, घरवापसी, लँड जिहाद म्हणजेच वक्फ बोर्ड, हे सगळे विषय तुमच्या आमचे सर्वांचेचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद करते. पण जगातल्या म्हणजे देशातल्या प्रत्येक हिंदूचं हे कर्तव्य आहे की आपल्याला आपला देश वाचवला पाहिजे. बंगले खूप मोठे मोठे, मुलगा एकच, तो राहतो विदेशामध्ये, इकडं फक्त म्हातारा म्हातारे राहतात. ते मरण पावले, बंगला रिकामा, आणि कोणीतरी एखादा अब्दुल वाट पाहतोय तुमचा बंगला रिकामा व्हायची, कारण त्यांचा परिवार मोठा आहे ना. आलं का लक्षात? बंगल्याची गरज खरी त्यांना आहे, तुम्हाला काय गरज आहे? तुमचा आता एकच मुलगा आहे, तो इथं नाही राहत. तुम्ही जेवढे मोठे मोठे बंगले बांधतायत, आलं का लक्षात, इतर धर्माचे लोक तुमच्यावर टपून बसलेले आहेत. ती दृष्टी पाहिजे, एक पाहण्याची दृष्टी पाहिजे की आपल्या डोळ्यासमोर इराण नावाचं राष्ट्र, ते एक पारस राष्ट्र होतं, तिथं एक पण पारशी शिल्लक राहिला नाही. आलं का लक्षात? म्हणजे हजारो वर्षापूर्वी इराण इराक पण आपलं होतं. काही वर्षापूर्वी कंबोडिया हा आपला देश होता, ज्याच्यामध्ये मंदिर अजून आहे. अंकोरवाट मंदिर जगातलं सर्वात पहिलं, तिथं एकही हिंदू शिल्लक नाही, पण मंदिर मात्र आहे. त्यांनी जे बांधलं वर्मा नावाच्या राजाने, ते दगड फक्त दगडातच बांधले, ना सिमेंट ना लोखंड. त्याचा परिणाम
तिथं आता सगळे आपले शत्रूच तिथं राहत आहेत असं म्हणायला पाहिजे, आक्रमण करणारे. पण त्याने ते मंदिर अजून तोडलं नाही, कारण ते तुटत नाही. मग त्याने ते प्रेक्षणीय स्थळ म्हणून ठेवलं आहे. जमलं तुमच्याकडं पैसा असेल तर अवश्य कंबोडियामध्ये जा आणि ते मंदिर पहा. दरवाजापासून तर मूर्तीपर्यंत जायला 4 किलोमीटर चालावं लागतं. इतकं ते भव्य दिव्य मोठं मंदिर आहे ते. आपल्या भारतात तसं एक पण नाही आहे. मग जर आपले मंदिरं विदेशात आहे तर आपण एका काळामध्ये इराण, इराक, कंबोडिया, थायलंड याच्यावर राज्य करत होतो. हो, अफगाणिस्तानचा राजा 350 वर्षापूर्वी जयपाल राजा होता. गांधारीचं माहेर कंधार तिथंच ना. म्हणजे जगभर होतो असे आपण आता हिंदुस्थानात पण पूर्ण हिंदुस्थानात नाही. आपल्यातून म्यानमार गेलं, तिबेट गेलं, नेपाळ गेलं आणि काश्मीर पाकिस्तान गेलं. आणि काश्मीर जाता जाता वाचला. वेळेवर नरेंद्र मोदीसारखे आले म्हणून वाचला. काय हाल झाले त्या लोकांचे. 1990 साली फक्त मजिदीवरून त्यांना हुकूम सोडला की काश्मीरी पंडितांनो, उद्याचा सूर्य तुम्ही पाहू शकणार नाही, रातोरात काश्मीर खाली करा. भीतीपोटी त्यांनी काश्मीर खाली केलं आणि ते 30 वर्ष भटकत होते इकडं तिकडं. जेव्हा नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर 370 हटवलं. आता ते काश्मीरी पंडित पुन्हा आपापल्या जागेवर जायला सुरुवात झाली. हो, आपली देशाची हे हाल आहे. म्हणून परिवार, हो, परिवार वाचवणं ही काळाची गरज आहे. आता हा पारिवारिक कार्यक्रम आहे, वर्षश्राद्ध म्हणून. हो, परिवाराकरता बघा, मुलांकरता गेम आहे मोबाईलचे. मुलं आयुष्य बर्बाद होत चाललं त्या गेममधून. मुलींकरता लव जिहाद सिनेमा, त्यात ती स्टोरी, ते पाहून 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 आता प्रत्येक जिल्ह्याचा जर तुम्ही सर्वे केला, पोलीस स्टेशनला विचारा कोणत्या जिल्ह्यातून किती मुली पळून गेलेल्या आहेत. हो, एक तर मुली कमी, त्यांच्या वेळेत लग्न होत नाही, आणि ज्या आहे मुली त्या अशा प्रकारे पळवल्या जातात. गेलेली मुलगी तुम्ही आणायला किती प्रयत्न करा, तिला असा ब्रेन वॉश करतात ना, तिला तो धर्म आवडतो. आणि ती आईवडिलाला फोनवर सांगते मी मेली म्हणून समजा. मनमाडची एक मुलगी म्हणे माझं दावं करून टाका. तेव्हा मनमाडलाच होतं त्या दिवशी मी, माझं दावं करून टाका म्हणे. काय करावं, त्या एकुलती एक मुलगी जर असं म्हणत असेल तर ही प्रॉपर्टी द्यायची कोणाला. अशा लाखो घटना आपल्या देशामध्ये. आणि आता राहिला विषय विवाहित स्त्रियांचा, त्यांना तर फार मोठा धोका आहे. बिचारे आता कुठंतरी या काळामध्ये फारसं शेतीतलं काम नसताना थोडा आराम करायला मिळतो. मधल्या वेळात दुपारी 1 पासून तर संध्याकाळी 6 पर्यंत त्या वेळात त्या मालिका दाखवल्या जातात, सिरियल. इतक्या घाणेरड्या असतात, इतक्या घाणेरड्या. हो, तुम्हाला ते नावं ऐकायला कसे वाटत असेल कोण जाणे. मला ते इतकं दुःख होतं ना ते ऐकल्यानंतर. एका मालिकेचं नाव काय माहिती का, माझ्या नवऱ्याची बायको. आता अशी मालिका पाहून कोण स्त्री आपला प्रपंच चालवणार आहे. मला एक माणूस कीर्तनानंतर भेटला, जवळच गाव आहे, म्हणे महाराज ती सिरियल पाहून पाहून माझी पत्नी माझ्यापासून निघून गेली म्हणून. कारण त्या सिरियल म्हणजे स्टोरी आहे ना, केवळ विवाहबाह्य संबंध करणारी स्टोरी आहे. म्हणून तुमच्या सर्वांच्या पायाच्या आशीर्वादाने मी महिलांची मंडळं सुरू करायला सुरुवात केली. महिलांना आवाज तर देवाने दिलेलाच असतो, फक्त त्यांना ताल शिकवायचा असतो. तर मी 87 साली एक मंडळ तयार केलं होतं, पण आता विचार केला आपल्याला फिरणं होत नाही. महिलांचे ग्रुप लगेच तयार होतात. आत्ता फक्त एकाच वर्षामध्ये 2 वर्षामध्ये मनमाड, येवला, चांदवड, अजून लासलगावला नाही झालं, गेलो नाही अजून, नाशिक, हो, जवळजवळ 8 मंडळं तयार केले. आणि 3 मंडळांची आमंत्रण मला आलेली आहेत. जवळजवळ त्या 8 मंडळात प्रत्येक मंडळ 30 कुटुंबाशी जोडलेलं असतं. 30 आहे ना. एक महिला ज्यावेळेला भजन करायला सुरुवात करते त्यावेळेला ती महिला दिलेला अभंग पाठ करते, दिलेली चाल पाठ करते. आणि त्या अभंगाचा अर्थ, चाल, ताल पाठ करता, चिंतन करता करता ज्यावेळेला ती स्वयंपाक करते त्यावेळेला त्या चिंतनाचे स्वयंपाकावर परिणाम होतात. हो, त्या घरातली माणसं भाग्यवान आहे की जी बाई चिंतन मनन करता करता स्वयंपाक करते आणि तो स्वयंपाक घरच्या माणसाला खायला मिळतो. आणि असे मंडळं तयार करता करता आता उद्या बालाजी मंदिरात एक नवीन मंडळ तयार होतं आहे मनमाडला, अलग लक्षामध्ये. म्हणजे ते 17वं मंडळ असेल एकंदर माझ्या आयुष्यातलं. प्रयत्न चालू आहे. तर भगवंताच्या कृपेने दिवस चांगले आलेले. हो,
सगळ्यात इतर देशाबरोबर जर तुलना करून पाहिली तर भारतासारखा कुठं देश नाही आहे. कुंभमेळ्यात तुम्ही पाहिलं, जगातले लोक आले ना स्नान करण्याकरता. आय्यस झालेल्या लोकांनी अनुग्रह घेतला. साधू लोक, नाग्या साधूकडून आय्यस झालेल्या लोकांनी अनुग्रह घेतला. इतका आपला धर्म सक्षम आहे. हो, थोटांना येत. हो, वारकऱ्याची टिंगल करत होते पूर्वीच्या काळात, करत आहे ना. हो, नागव्या साधूला काहीतरी म्हणत होते. आता नागा साधू व हा सुद्धा एक देशातील फार मोठा महात्मा आहे. हो, त्याचं पण एक अस्तित्व आहे, त्याची पण एक विचारशैली आहे. हो, हे जगाला कळलं. म्हणून आजच्या या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो की देव तर तुमच्याजवळ आहेत, पण टिकवायचं आहे आपल्याला देश आणि धर्म. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. हो, सेवा संपलेली आहे, चाल झालेली आहे. आपल्याला यानंतर कुणाला या विषयावर म्हणजे श्रद्धांजली म्हणून 2 शब्द बोलायचे असतील तर आपण नक्की बोला. माझं कीर्तन या ठिकाणी संपलेलं आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.